आता उद्यापासून आम्ही त्याच कामाला लागणार. अरविंद सावंत देखील आहेत आपल्या बरोबर. खासदार 60वा वर्धापन दिन हा फार महत्वाचा समजला जातो आपल्या भारतीय संस्कृतीत. काय विचार आहे शिवसेना पुढे नेण्याच्या दृष्टीने? शिवसेना ही जन्मताच अशी आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी हे जे बीज रोवलंय त्याच्या कधी कधी पानगळ होते, सुकलेली पानं पडतात, कधी कधी एका दुसरी पाती तुटते. झाडाचं मुळ आणि स्टेम मजबूत आहे, ते पुन्हा पुन्हा डावरतं, पुन्हा पुन्हा पालवी फुटते. आणि हा शिवसेनेचा इतिहास आहे. अगदी बंडू शिंगरे असू द्या, 1977ची जनता जनतेची लाट असू द्या, 92-93ला भुजबळांनी केलेली बंडखोरी असू द्या, काय झालं? पुन्हा पुन्हा शिवसेना पण सत्तेवर आली. त्यामुळे नव्यानं काय असं घडत राहतं. उलट ह्याच्यातला सगळ्यात गंभीर गोष्ट कोणती की लोकशाहीला धोका पोचतो. व्यभिचार, अनाचार, दुराचार, अत्याचार यांना सन्मान मिळतो, भ्रष्टाचार याला सन्मान मिळतोय, याची चिंता आहे. आणि हा आकडा कशासाठी हवा आहे? तर संविधान बदलायचं आहे. हा धोका जर कळला नाही आपल्याला तर आपण ह्याच्यात रमून जाऊ. मला सांगू का विजय, तुला आणखी एक महत्वाचं, आज एवढी मोठी 2 घटनाच सांगतो फक्त. बंगालमध्ये 4000 EVM मशीन जाळल्या. सोपी साधी गोष्ट नाहीये. पुरावाच जाऊन टाकला. म्हणजे ममता बॅनर्जीचा पराभव कसा आला एका मिनिटात कळलं ना. या सगळ्यामध्ये धोका हा ठाकरेंच्या शिवसेनेला दिला जातोय. आपण खूप जुनं पाहिलं. मगाशी तुम्ही बंडू शिंगरेंचा उल्लेख केलात. बंडू शिंगरे, हेमचंद्र गुप्ते, छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि आता 6 लोकसभा खासदार. काय चाललंय हे? शिवसेनेला किती संघर्ष आहे? विकली जाणारी माणसं, कारण पूर्वी बाजार नव्हता. जरी छगन भुजबळवर गेले ते का वेगळ्या विचाराने किंवा त्यांना जर वाटलं बाबा भूमिका घ्याल ती घेतली नाही. आता ना, आता फक्त 14 नंतर बाजार आहे. विकत घ्या. तुम्हीच सांग, तुम्हाला कल्पना आहे की विधानसभेच्या अगोदर काय घोषणा होत होत्या? 50 खोके एकदम ओके. व्यभिचार आहे ना, भ्रष्टाचार आहे ना, हाच संविधान धोका. तर आपल्या सोबत बोलले संजय राऊत. अरविंद सावंत, शिवसेना 60व्या वर्धापन दिनी अधिक प्रगल्भ झाली आहे, अधिक मजबूत झाली आहे, अधिक भक्कम झाली आहे. पण आमची वाटचाल ही पुढे सुरूच राहील. कितीही कोणीही बंड केलं असेल तरी हा संघर्ष सुरूच राहील. आपल्या सोबत नेस्को सेंटरमधून ज्ञानदा कदम आहे आणि संजय निरुपम यांच्याशी संवाद साधलाय ज्ञानदा कदमने.